आपल्या सोबत आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे. सर, जरांगे पाटील वाशीपर्यंत पोहोचलेले आहे, मुंबईच्या वेशीवर आहे. सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी त्यांची मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण हवं. तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, आमची भूमिका फार स्पष्ट आहे की त्यांचा किती दबाव सरकारवर आणण्याचा प्रयत्न झाला तरी सरकारने ओबीसी समाजाला आणि ओबीसी संघटनांना जो शब्द दिलेला आहे की आम्ही सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीमधनं आरक्षण देणार नाही, ही सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही. आणि आजसुद्धा काल परवासुद्धा मुख्यमंत्री एक दोन ठिकाणी बोलले, उपमुख्यमंत्री बोलले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत. आणि त्यामुळे आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत. आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे की आता परवा 31 तारखेपासून पूर्ण नागपूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाखेड्यात तहसील लेवलला जाऊन आम्ही समाजामध्ये जनजागृती करणार. 7 तारखेला चंद्रपूरला फार मोठा मोर्चा आहे, तिथे पण जिल्हाभर जनजागृतीचं काम सुरू आहे. 3 तारखेला अहमदनगरला आहे. आणि इतर जिल्ह्याच्या प्रतिनिधी किंवा आमचे पदाधिकारी आपापल्या परीने जिल्ह्याभर फिरून ओबीसी समाजाला जागृत ठेवण्याचं काम करून राहिले, जेणेकरून एखाद्या दिवशी आमच्या अशा लक्षामध्ये आलं की सरकारने आम्हाला दिलेला शब्द फिरवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि आमच्यातनं हिस्सा मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न करत आहे, त्या दिवशी या राज्यातील प्रत्येक गावाखेड्यातील ओबीसी हा रस्त्यावरती येऊन मुंबईकडे कूच करणार आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणार. सर, काय वाटतं एकूणच सरकार प्रयत्न करतात? काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, विनंती केली की आंदोलनाला थोडा वेळ घ्यावा म्हणून. तुम्हाला वाटतंय की जरांगे पाटील यांनी थोडा सरकारला आणखी वेळ द्यावा? नाही, हे बघा, मी वारंवार सांगत असतो की सरकार वारंवार सांगतं आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत. आणि त्याच्यामुळे ते करण्याकरता आता सरकार 2 ठिकाणी प्रयत्न करतं आहे. यापूर्वी जे आरक्षण देण्यात आलं होतं ते पुन्हा कसं टिकेल याच्याकरता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सरकार प्रयत्न करत आहे. समजा ते नाही झालं तर नव्याने पुन्हा राज्य मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत सर्वे करून ते सिद्ध करून नव्याने आपल्याला काय अध्यादेश काढता येते किंवा देता येते त्याचा पण शासन अभ्यास करत आहे. आता एवढ्या मोठ्या समाजाचं सर्वेक्षण करायला नक्कीच वेळ लागणार, त्याचा अहवाल तयार व्हायला वेळ लागणार, याचा आंदोलनकर्त्यांनी विचार करायला पाहिजे. मी सांगितलं की त्या दिवशी आता वारंवार शब्द असा वापरला जातो की 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाख नोंदी सापडल्या आणि 2 दिवसाच्या आत आम्हा सर्वांना जातीचे प्रमाणपत्र द्या. आता मी 54 लाख नोंदीपैकी खरं म्हणजे ॲक्च्युली आतापर्यंत ज्यांनी प्रमाणपत्र घेतलेल्या अशांची संख्या सरकारने जाहीर करायला पाहिजे. मी म्हणतो की 99.5% लोकांकडे ऑलरेडी सर्टिफिकेट आहे, जुन्याच नोंदी आहे. ज्या नवीन नोंदी आहेत त्या अतिरिक्त जी 11 कागदपत्र न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने आता ॲड केलेली आहे, ती कोणी ॲड केली? न्यायमूर्ती संदीप शिंदे. त्याला महाराष्ट्र शासनाची मान्यता कुठं आहे? आणि त्या अतिरिक्त काढलेल्या 11 कागदपत्रांना राज्य शासनाने 27 डिसेंबरला एक राजपत्र काढून त्या 11 कागदपत्रांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, अजून मान्यता दिलेली आहे. त्याच्यावरती आक्षेप बोलावलेले आहे. ते आक्षेप जे आलेत, आम्ही पण आक्षेप टाकलेला आहे, त्याचं निराकरण होईल. आणि निराकरण झाल्यावर ज्या दिवशी नवीन राजपत्र किंवा शासन निर्णय निघेल त्या दिवशीपासून प्रशासनातील अधिकारी तशा प्रकारचे जातीचे किंवा ओबीसीचे प्रमाणपत्र त्यांना देऊ शकते. ही प्रक्रिया समजून घेणं फार आवश्यक आहे आंदोलनकर्त्यांना. सर, नागपूर जिल्ह्यात 3,500 प्रमाणपत्र वाटले, त्यातले फक्त एकच मराठा कुणबी आहे, बाकी सगळे मूळ मराठाच ओबीसीच होते. नाही, ज्यांच्याकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे त्यांना देऊन राहिलेलं, पुन्हा त्यांना द्यायची काय गरज आहे? आमच्यामधल्या एखाद्या भावाला किंवा एखाद्याची नोंद सापडली असेल नसेल, त्याच्याकडे जुना रेकॉर्ड तो दिली असेल तर आमचं पण ते कसं सध्या 2च प्रकारचे कागदपत्र, महसुली आणि शैक्षणिक. इतर 11 कागदपत्रामध्ये जर नोंदी सापडल्या असेल त्याचे प्रमाणपत्र अजूनपर्यंत देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली नाही. काल हायकोर्टाने सांगितलं की जरांगे पाटील यांना पोलिसांनी नोटीस द्यावं, 5-6 हजारच मर्यादा आहे तिथल्या आझाद मैदानची. अशा सगळ्या परिस्थितीत हजारोच्या संख्येनं मराठे मुंबईच्या वेशीवर आहे. वाटतंय सरकारवर दबाव निर्माण होऊन काही निर्णय होऊ शकतो? नाही, कसं आहे, सरकारवर किती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, आणण्याचा प्रयत्न केला, पण सरकारचे जर हात बांधले असेल, मी जे म्हणतोय तुम्हाला की
सरकार काय जी बाब संविधानाच्या कक्षेमध्ये बसेल, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसेल, ते सरकार पटकन करू शकते. पण जी बाब संविधानाच्याही कक्षेमध्ये बसत नाही, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसत नाही, ते सरकार करू शकत नाही. ओबीसीमधनं आरक्षण देऊ शकत नाही, याच्याकरता देऊ शकत नाही की 7 ऑगस्ट 1990ला जरांगे पाटील म्हटले की सर ओबीसीतनंच पाहिजे, आम्हाला मिळू शकते, असं ते वारंवार म्हणते आपल्या मराठा समाजाला. ते म्हणतात, पण सरकार नाही देऊ शकत नाही. याची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. महत्त्वाचं हे आहे की 7 ऑगस्ट 1990ला या देशाच्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सन्माननीय BP मंडलांचा जो अहवाल VP सिंग सरकारने मान्य केला होता आणि त्याच्यानंतर मान्य झाल्यावरती या देशामध्ये ओबीसीना 27% आरक्षण लागू झालं. लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही करू शकत नाही, 27% आरक्षण ओबीसी समाजाला राहील. त्या अहवालामध्ये, ज्या अहवालानुसार या ओबीसीला 27% आरक्षण मिळालं, त्या अहवालामध्ये मराठा जातीला फॉरवर्ड कास्ट म्हटलेलं आहे. आता काय ओबीसी समोर काय पर्याय आहे आणि त्यांना घाईघाईत म्हणजे निर्णय हवा आहे, ते मुंबईत येत आहेत. अशा परिस्थितीत चुका पण होण्याची शक्यता आहे, जे कोर्टात टिकणार नाही कदाचित इतक्या घाईत निर्णय घेतला तर. सर्वेक्षणही सुरू आहे आता हे सगळं. नाही, महत्त्वाचं असं की घाईत सरकार निर्णयच घेऊ शकत नाही. हे समजून घेणं फार आवश्यक आहे. ज्यांचा अभ्यास असेल त्यांनी, की सरकार घाईमध्ये जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत विशेष अधिवेशन सरकार बोलू शकत नाही आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत. मग त्या अहवालाची वाट बघावी लागेल. जरांगेंच्या आंदोलनाचं काय आहे, ते मुंबईत बसते उद्यापासून. तो त्यांना विचार करायचा आहे. त्यांना विचार करायचा आहे ना. त्यांनी विचार करावा की सरकार काय करू शकते आणि काय करू शकत नाही. ते आंदोलनाचा तो मार्ग आहे, ते पत्करून आलो. पण आपण जो मार्ग पत्करतो आहे तो योग्य की अयोग्य याचा विचार आंदोलनकर्त्याला करावा लागतो, इतर लोकांना नाही. सर समजा ते उद्यापासून मुंबईत आंदोलन करतात, तो वेशीवर आहे, किती दिवसात प्रश्न सुटेल असं वाटतं तुम्हाला? आरक्षण किती दिवसात देऊ शकतं सरकार? तुम्ही मागासवर्गीय आयोगावरही होते, अभ्यासही केला आहे सगळ्या प्रक्रियेचा. मी तुम्हाला आता सांगितलं की जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारला सादर होईल, पहिले सरकारला सादर झाल्यावर सरकार पुन्हा त्याच्यावरती विचार करेल. असं नाही की यांनी म्हटलं म्हणून ते सरकार त्याच्यावरती पुन्हा विचार करेल आणि त्यानंतर सरकारचं जे काही ठरेल त्याकरिता अधिवेशन बोलवून सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकेल. ते वेगळं आरक्षण मी ओबीसीतून नाही. वेगळं आरक्षण ओबीसीतनं नाही, वेगळं आरक्षण. जरांगे ओबीसीतून मागताय, तुमची भूमिका काय? आमची भूमिका सांगलं की ज्या दिवशी ओबीसीतून आरक्षण देण्याचे सरकार प्रयत्न करेल त्या दिवशी या राज्यातील 60% असलेला ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणार. इतक्या वेगानं सर्व्हे सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही विनंती करणार जरांगेंना की वाट पाहायला पाहिजे अजून? नाही, आम्ही दुसऱ्या लोकांनी विनंती केली ते त्यांना विरोधक समजतात, त्याच्यामुळे विनंती नाही, तो त्यांनी विचार करावा हीच मी आपल्या माध्यमातून निवेदन करणार आहे की त्यांनी विचार करावा की सरकार काय करू शकते आणि काय करू शकत नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय त्यांनी घ्यावा. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.